पहा आपण आपल्या मुलाला जसं बनवायचं तसं बनवू शकतो। नमस्कार, मी सुप्रिया थोरे, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर आपण आपल्या मुलाला जसं घडवायचंय तसं घडवू शकतो। तुम्ही म्हणाल की ते कसं बरं? तर ह्या सवयी ह्या लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये अप्लाय कराव्या लागतात, तरच मुले पुढे जाऊन त्या सवयींचा आपल्या आयुष्यामध्ये वापर करत असतात। तर त्या सवयी लावण्याची गोष्ट ही पालकांवर अवलंबून असते। जे पालक करतात तेच मुलंही करतात, जे पालक त्यांना सांगतात तेच मुलं करत असतात। तर त्यासाठी आपल्याच हातात ती दोर असते, जेणेकरून आपली मुले कशी घडवता येतात ते। तर चला मग पाहूया की मुले अखेर कशी घडवली जातात। तर त्याचे मी काही तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहेत। ते जर तुम्ही तुमच्या मुलांवरती अप्लाय केले ना, तर तुमची मुले तुम्ही जसं बनवाल तशी ती मुले घडत जातील। पहिली आहे ती म्हणजे इंटरेस्ट। पहा, तुम्ही पहिल्यांदा कितीही मुलांना सांगितलं तरी ते ऐकणार नाही। तुम्ही तुमच्या मुलांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ते पहिलं ओळखायला शिका आणि ज्यामध्ये तुमच्या मुलाचा इंटरेस्ट आहे त्याच्यातच त्याला घडवायला चालू करा। जर तुमच्या मुलाचा कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल आणि ती तुम्ही त्याला करायला सांगाल तर ते कधीच करणार नाही। जर तुमच्या मुलामध्ये ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट असेल, डान्सिंगमध्ये इंटरेस्ट असेल, त्याला चांगल्या प्रकारे बोलायला येत असेल, तो स्कूलमध्ये अगदी हुशार असेल, तर त्याची चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट कराल। आणि जर तुमच्या मुलाला काय आवडतं हे जर तुम्ही ओळखलं तर तुम्ही भविष्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारे घडवू शकता। यासाठी मुलाचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे पहिलं ओळखायला शिका आणि तुम्ही जे इन्स्ट्रक्शन देताय ते कितीपर्यंत ते फॉलो करताय हेही खूप महत्त्वाचं असतं। कधी कधी मुले आईवडिलांचे इन्स्ट्रक्शन अवॉइड करतात। आपला मुलगा आपल्या कितीपत ऐकतो यावर ही सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। दुसरी गोष्ट ती म्हणजे कन्सिस्टन्सी, नियमितपणा। त्याला कन्सिस्टन्सी म्हणजे नेमकं काय हे शिकवा। ज्यावेळेस तो स्कूलमधून येतो त्यावेळेस त्याला नियमितपणे अभ्यासाला बसवत जावा आणि त्याला शिकवण्याचा प्रयत्न करत जावा आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत जावा की तू स्कूलमधून काय शिकून आलात आणि त्याची थोडीफार त्याला प्रॅक्टिस करायला सांगत जावा। तिसरी गोष्ट ती म्हणजे रिव्हिजन। जी गोष्ट तो शिकून आलेला आहे त्याचं परत परत वाचन मनन त्याच्याकडून करून घ्या। जर तो चांगल्या प्रकारे वाचायला लागला, मनन करायला लागला तर त्या चांगल्या प्रकारे गोष्टी त्याच्या लक्षात राहायला लागतील। आणि चौथी टीप अशी म्हणजे रायटिंग। त्याला मनाने रायटिंग करायला शिका। हा बऱ्याचदा असं होतं की मुलांना रायटिंग आता खूप दिलेलं असतं। CBSE मध्ये जर पाहाल तर मुलांना लिखाण काम हे खूप दिलेलं असतं। तर कधी कधी काय होतं, मुलाचा अभ्यास म्हणून आपण स्वतःही त्याला मदत करू लागतो, तर ही गोष्ट खूप चुकीची आहे। त्याला त्याच्या मनाने लिहायला शिका, कारण पुढे जाऊन तो इंडिपेंडेंट राहील। त्यासाठी त्याला स्वतःच्या मनाने लिहायला शिका, आन्सरिंग स्वतः करायला सांगा, स्वतः अभ्यास करायला सांगा। आणि पाचवी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता। एकाग्रता वाढवण्यासाठी त्याला ज्यावेळेस आपण झोपायला जातो त्यावेळेस त्याला छान छान गोष्टी सांगत जावा। त्याला विचारत जावा की आज तुझ्या स्कूलमध्ये नेमकं काय शिकवलं होतं, ते त्याच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करा। त्याला ते कितीपत आठवतंय हे बघा। अशा प्रकारे आपण जर मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर अगदीच मुले खूप चांगल्या प्रकारे आपण म्हणाल तशी घडत जातात। त्यासाठी मुलांकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे। आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांचं जे कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडावंच लागेल, तरच मुली भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे घडू शकतात। आणि मुले घडवण्याची दोर ही फक्त आपल्या हातात असते। त्यामुळे मुलांकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही ह्या 5 गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्ही आपल्या मुलाला जसं पाहिजे तसं घडवू शकाल। भविष्यामध्ये ते खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतील। आय होप मी जे इन्फॉर्मेशन दिलेली तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा मुलगा किती तुमच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतोय आणि तो कितीपत प्रोग्रेसिंग करतोय हे मला नक्की कमेंट करून सांगा। चला आपण अशाच नॉलेजेबल एज्युकेशन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार। थँक्यू सो मच।